नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मातृशक्तीच्या जागराला सुरुवात। करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात तोफेच्या सलामीनं नवरात्रोत्सवाची सुरुवात। दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिरासह अन्य मंदिरात घटस्थापना। कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा मार्ग सुकर होणार। हैदराबाद गॅझेटियर GR विरोधातील याचिकांवरील सुनावणीला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार। छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराबद्दल राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीनं कारखाना प्रशासनाला सादर केले लेखी प्रश्न। 29 सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत उत्तरं मिळावीत, सभासदांची मागणी। कोल्हापूर शहरातील बहुमजली पार्किंग व्यवस्था आजपासून वाहनधारकांसाठी खुली। 75 चारचाकी आणि 260 दुचाकींच्या पार्किंगची व्यवस्था। आणि नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महाविद्या श्री कमला लक्ष्मी माता रूपात, श्री तुळजाभवानीची धान्याच्या राशीतील खडी अलंकारिक, तर दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची नागवेलीच्या पानांमधील पूजा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली। आज नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची महाविद्या श्री कमला लक्ष्मी माता रूपात, श्री तुळजाभवानी देवीची धान्याच्या राशीतील अलंकारिक, दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची नागवेलीच्या पानातील, तर कोडोलीच्या श्री अंबाबाई देवीची सिंहासनारूढ पूजा बांधण्यात आली होती। श्री माता शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवशी श्री करवीर निवासिनी अंबाबाईची श्री कमला लक्ष्मी या दशमहाविद्यापैकी 10व्या महाविद्येच्या स्वरूपामध्ये आपण पूजा बांधलेली आहे। या पूजेच्या स्वरूपामध्ये वर्णन असं आहे की तिची कांती ही सुवर्णासम आहे आणि अनेक तेजोमय अलंकारांनी ती अतिशय सुंदर दिसत आहे। या देवीच्या भोवतीनं 4 दिग्गज म्हणजे दिव्य गज आहेत, जे तिला सुधा अभिषेक म्हणजे अमृताचा अभिषेक घालत आहेत आणि तिच्या वरच्या 2 हातामध्ये कमळ, तर खालच्या हातांच्यापैकी एक हात वरदकर आणि एक हात अभयकर अशा स्वरूपात आहे। समुद्रमंथनाच्या वेळी या देवीची जी उत्पत्ती आहे आणि पहिलं रत्न म्हणून ही देवी प्रकट झाली। तिच्या उपासनेमुळं पूर्ण दुःख दारिद्र्याचा विनाश होतो अशी मान्यता आहे। आज नवरात्र उत्सवाची पहिली माळ आहे। छत्रपती घराण्याच्या तुळजाभवानीची आजची पूजा खडी अलंकारित पूजा आहे। धान्यातली राशीतली ही पूजा बांधण्यात आलेली आहे। बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातील। हैदराबाद गॅझेटियर GRच्या विरोधातील याचिकांवर सुनावणी घ्यायला आज मुंबई उच्च न्यायालयानं तांत्रिक कारणामुळे नकार दिलाय। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठाच्या या भूमिकेमुळे आता मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण केलं। 5 दिवसांनंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देण्याची मागणी मान्य करत त्याबाबतचा शासन आदेश काढला। मात्र या आदेशाविरोधात 2 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सदानंद मंडलिक आणि कुणबी सेनेकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। शासनानं 2 सप्टेंबर 2025 रोजी काढलेला शासन आदेश हा घटनाबाह्य असून तो तात्काळ रद्द करण्यासह GRमध्ये सुधारणा करण्याची मागणी या याचिकांमधून करण्यात आली होती। आज न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं या याचिकांवर सुनावणीला नकार दिला। तांत्रिक कारणांमुळे खंडपीठानं हा निर्णय घेतलाय। त्यामुळे हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला असून मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे।
कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाईला तोफेची सलामी देऊन आज नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आजपासून आदिशक्तीचा जागर करत सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आज सकाळी 8:30 वाजता तोफेच्या सलामीनं नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. देवीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. देवीची महापूजा झाल्यानंतर गाभाऱ्यात श्रीपूजक, इतर महत्त्वाच्या व्यक्ती आणि देवस्थान समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. तसंच अंबाबाईची उत्सवमूर्ती सनई ताशांच्या गजरात घटाच्या शेजारी विराजमान करण्यात आली. घटस्थापनेनंतर करवीर निवासिनी अंबाबाईची दररोज विविध रूपात अलंकारिक पूजा बांधण्यात येत असते. तर सोबतच पालखी सोहळ्याचंही आयोजन केलं जातं. देवस्थान व्यवस्थापन समितीनं उत्सव काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्यात. शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात आज खऱ्या अर्थानं तोफेच्या सलामीने झालेली आहे आणि सकाळी 4 वाजता मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर 4:45 वाजता गाभाऱ्याचे दरवाजे उघडून पूजाविधीला सुरुवात झाली. सकाळची काकड आरती झाल्यानंतर घटस्थापनेच्या विधीला सुरुवात झाली आणि साधारण 8:30-9:15च्या दरम्यान घटस्थापना होऊन 8:45 वाजता तोफेची सलामी झाली आणि पूर्ण कोल्हापूर नगरीला ही मंदिरातील घटस्थापना झाल्याची इशारा देण्यात आला आणि त्यानंतर भाविक आपल्या घरातील घटस्थापनेला सुरुवात करतात. म्हणजे तोफेची सलामीनं खऱ्या अर्थानं घटस्थापनेचं झाल्याची इशारा देऊन या आजच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांची प्रचंड गर्दी आहे आणि नेहमीपेक्षा अपेक्षा जास्त भाविक दिसून येतात आणि आपण 25 ते 30 लाखाची अपेक्षा केलेली आहे. त्या पद्धतीनं भाविकांची सकाळपासून दर्शनाची रीघ सुरूच आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांनाही सुरुवात झाली आहे. कसबा पावडेतील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी 29 सप्टेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या सभासदांनी एकत्र येत आपले लेखी प्रश्न कारखाना प्रशासनाकडे सादर केलेत. कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन बाबासाहेब देशमुख आणि सभासदांनी मिळून कारखान्याचे सेक्रेटरी व्यंकटेश ज्योती यांच्याकडे साखर कारखान्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर, मयत सभासदांच्या वारसांना सभासद करण्यासाठीची टाळाटाळ यासह विविध लेखी प्रश्न सादर केलेत. कसबा बावड्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी 29 सप्टेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या सभासदांनी एकत्र येत कारखान्याच्या संदर्भातील विविध प्रश्न लेखी स्वरूपात कारखाना प्रशासनाकडे दिलेत. कारखान्याचे जवळपास 3.5 ते 4 हजार सभासद मयत आहेत. त्यांच्या वारसांना त्वरित सभासद करून घेण्यासंदर्भात कोणता स्थगिती आदेश असल्यास त्याची कागदपत्र वार्षिक सर्वसाधारण सभेत सादर करावीत. साखर कारखान्यावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या कर्जाचा बोजा संदर्भात खुलासा करण्यात यावा. सध्या कारखान्याच्या मशिनरींचं आधुनिकीकरण करून गाळप क्षमता वाढ करणं आणि सहवीज निर्मिती प्रकल्पाचं काम हाती घेण्यात आलंय. मुळात गेल्या 5 ते 7 कारखाना कार्यक्षेत्रात कुठेही ऊस क्षेत्रात वाढ झालेली नाही. असं असताना गाळप क्षमता कशी वाढणार अशी विचारणा करत आधुनिकीकरण करून कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढणार असल्याचं सभासदांकडून सांगण्यात आलं. ताळेबंद परिशिष्टांमधील क तरतूद भाग भांडवलपैकी येणे बाकी 4,80,15,061 रुपये इतकी दिसून येते. ज्या सभासदांचा ऊस कारखान्याकडे येत नाही, काही सभासद अपात्र आहेत, अशा सभासदांची यादी वार्षिक सर्वसाधारण सभेत वाचून दाखवण्यात यावी. अहवालात नफा तोटा पत्रकात भविष्यात कधीही जमा होऊ न शकणाऱ्या रक्कमा उत्पन्नात जमा घेतल्यात. यामुळे कारखाना तोट्यात असल्याचं दिसून येतंय. यासंबंधी वार्षिक सर्वसाधारण सभेत खुलासा व्हावा. कारखाना FRP इतकं उत्पन्न मिळवण्यात अपयशी ठरतोय. त्यामुळे पोकळ जमा खर्च करून तोटा कमी दाखवण्याबाबत सभेत खुलासा व्हावा, असं लेखी प्रश्न परिवर्तन आघाडीच्या वतीनं कारखान्याचे सेक्रेटरी व्यंकटेश ज्योती यांच्याकडे देण्यात आलेत. यावेळी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन बाबासाहेब देशमुख, दिनकर पाटील, सुरेश पाटील, विलास पाटील, BR पाटील, अण्णा रामण्णा, राजू बेनाडे, अभिजित माने, श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, उपसभापती अनंत पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे यांच्यासह कारखान्याचे सभासद आणि शेतकरी उपस्थित होते.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात येणाऱ्या लाखो भाविकांच्या वाहनांच्या पार्किंग समस्येवर आता चांगला पर्याय उपलब्ध झालाय. गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेली सरस्वती टॉकीज जवळील बहुमजली पार्किंग व्यवस्था आज पहाटेपासून खुली झाली आहे. या सुविधेमुळे वाहतूक कोंडी नियंत्रणात यायला मदत होण्यासह भाविकांची सुद्धा सोय होणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेली बहुमजली पार्किंग व्यवस्था आजपासून सर्वसामान्यांसाठी खुली झाली आहे. सरस्वती टॉकीज जवळील या इमारतीत 75 चारचाकी आणि 260 दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. चारचाकी वाहनांना तासाला 40 रुपये शुल्क आकारण्यात येत असून दुचाकी पार्किंगसाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. इमारतीत सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे लावण्यात आलेत. या पार्किंग व्यवस्थेचं संपूर्ण व्यवस्थापन महानगरपालिकेच्या देखरेखीखाली राहणार असून इथल्या व्यवस्थेसाठी 10 प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत. महापालिकेचे उपशहर अभियंता सुरेश पाटील यांनी ही माहिती दिली. कोल्हापूर महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने सध्या बांधकाम झालेल्या बेसमेंट, तळमजला, प्रथम व द्वितीय मजला या ठिकाणी सर्वसाधारणपणे 75 कार पार्किंग तसेच 260 दुचाकी वाहनांचे पार्किंग उपलब्ध करून दिले आहे. सदरचे पार्किंग कार्यान्वित करण्याकरिता महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस विभाग, अग्निशमन विभाग यांचे नाहरकत दाखले प्राप्त करून घेतले असून सध्या या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेरे आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सदरच्या पार्किंगमुळे महालक्ष्मी मंदिराकरता येणाऱ्या भाविक तसेच पर्यटकांकरता चांगली पार्किंग सुविधा उपलब्ध झाली आहे. पार्किंग इमारतीमधील अपघाताचे प्रसंग टाळण्यासाठी संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी दिली आहे. आपण सकाळपासून आता पार्किंग करायला चालू केलेले आहेत. त्याच्यामध्ये अग्निशमन यंत्रणेसाठी आम्ही स्प्रिंकलर सिस्टीम आणि होजरेल सिस्टीम बसवलेले आहेत. संपूर्ण ही अग्निशमन यंत्रणा ही ऑटो सिस्टीममध्ये आहे. इथे कुठल्याही प्रकारचं जर काय इन्सिडन्स घडला, आगीसारखे इन्सिडन्स जर गाडीला जर काय झाला असेल तर स्प्रिंकलर ब्लास्ट होऊन ॲटोमॅटिक पंप चालू होऊन सदरची यंत्रणा आमची कार्यरत होईल आणि त्याचं इंटिमेशन आम्हाला अग्निशमन विभागाला आम्हाला आल्यानंतर आमची गाडी पण ह्या इथे आतमध्ये येऊ शकते. त्यामुळे आम्हाला अग्निशमनसाठी कुठलेही इथे शॉर्टफॉल्स ठेवलेले नाही आहेत. संपूर्ण इमारतीला जिथे आता हे पार्किंग आपण चालू केलेलं आहे, जसं की बेसमेंट असेल, ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर, याला अग्निशमन यंत्रणा तुम्ही पाहू शकता. अग्निशमन यंत्रणा सगळी कार्यरत आहे. या प्रकल्पासाठी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी बहुमजली पार्किंगसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. या सुविधेमुळे शहरातला पार्किंगचा प्रश्न काही अंशी सुटणार असल्यानं भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमांतर्गत पुरवण्यात येणाऱ्या श्री दुर्गा दर्शन बस सेवेला दरवर्षी भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांसाठी विशेष वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आज या विशेष दुर्गा दर्शन बस सेवेचा शुभारंभ महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाची श्री दुर्गादर्शन विशेष बस सेवा नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांसाठी एक पर्वणी ठरते. यावर्षी या उपक्रमात वातानुकूलित बसेसची सोय करून भाविकांचा प्रवास अधिक आरामदायक करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या सेवेमुळे भाविकांना शहरातील दुर्गा मंदिरांचं दर्शन एकाच दिवसात घेता येणार आहे. या बस सेवेचा शुभारंभ आज महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बसमधून दर्शनासाठी निघालेल्या सर्व भाविकांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. यावेळी महानगरपालिकेच्या भोसलेवाडी शाळेतल्या मुलींच्या झांज पथकानं आपल्या कवायतींनी उपस्थितांची मनं जिंकली. श्री दुर्गादर्शन बस सेवा 22 सप्टेंबरपासून 1 ऑक्टोबरपर्यंत दररोज सुरू राहणार आहे. या सेवेमुळे भाविकांना एकाच दिवशी श्री लक्ष्मी देवी, एकविरा देवी, त्र्यंबोली देवी, उजळंबा देवी, मुक्तांबिका देवी, पद्मावती देवी, रेणुका देवी, कात्यायनी देवी, प्रत्यंगिरा फिरंगाई देवी, कमलजा देवी, महाकाली देवी, अनुगामिनी देवी, गजेंद्र लक्ष्मी देवी,
अंबाबाई आणि तुळजाभवानी अशा शहरातील विविध देवतांच्या मंदिरांना भेटी देता येणार असून भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे. यावेळी उपायुक्त परितोष कंकाळ, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक, स्मिता माने, जनसंपर्क अधिकारी संजय इनामदार, PN गुरव, दीपक पाटील, प्रदीप मेहतर, राजेंद्र सूर्यवंशी, वाहतूक निरीक्षक नितीन पोवार, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुनील पाटील, संग्राम काशीद, वाहतूक निरीक्षक गजानन कोळी, वाहतूक नियंत्रक पुरुषोत्तम साबळे, DS पाटील, रवी धुपकर, सुनील जाधव यांच्यासह कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. कोल्हापुरातील मिरजकर तिकटी परिसरातील श्री एकमुखी दत्त देवस्थान मंदिराच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या महाचंडी यज्ञ आणि कुंकुमार्चन सोहळ्याला नूतन मराठी विद्यालय हायस्कूल प्रशासनानं विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर आज एकमुखी दत्त मंदिर ट्रस्ट आखाड्याचे मठाधिपती संतोष गिरी गोसावी यांनी मंदिर परिसरात आजपासून आमरण उपोषण सुरू केलंय. कोल्हापुरातील मिरजकर तिकटी परिसरातील श्री विठ्ठल मंदिराच्या आवारात एकमुखी दत्त मंदिर आहे. गेल्या 9 वर्षांपासून एकमुखी मंदिर आखाड्याच्या वतीनं नवरात्रोत्सव काळात या मंदिराच्या आवारात महाचंडी यज्ञ आणि महिलांकरता कुंकुमार्चन सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाचंडी यज्ञ आणि कुंकुमार्चन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र यावर्षी या सोहळ्याला नूतन मराठी हायस्कूल प्रशासनानं विरोध केलाय. या पार्श्वभूमीवर एकमुखी दत्त मंदिर ट्रस्ट आखाड्याचे मठाधिपती संतोष गिरी गोसावी यांनी मंदिराच्या आवारात आजपासून आमरण उपोषण सुरू केलंय. गोसावी यांनी उपोषणाच्या माध्यमातून कोल्हापुरात सनातन आखाड्याची स्थापना करण्यात यावी आणि नवरात्रोत्सवानिमित्त ट्रस्टच्या वतीनं आयोजित धार्मिक कार्यक्रमाला परवानगी मिळावी यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधलंय. हिंदू महासभेचे राजेंद्र तोरसकर, सुनील सामंत, डॉक्टर कृष्णदेव गिरी महाराज, अभिजित राऊत, राहुल चव्हाण, विशाल भोंगाळे आदींनी या उपोषणाला पाठिंबा दिलाय. महाद्वार रोडवरील फेरीवाल्यांसाठी आणि वाहनांसाठी नियोजन करण्यात आलंय. महाद्वार रोडवरील बिनखांबी गणेश मंदिर चौक ते पापाची तिकटी चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आणि मध्यभागी थर्मोप्लास्टिक पेंटिंगचं काम करण्यात आलंय. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फेरीवाल्यांसाठी मर्यादित जागा दर्शवणाऱ्या लाईन्स आणि वाहनांच्या मार्गाची दिशा स्पष्ट करण्यासाठी मध्यभागी थर्मोप्लास्टिक पट्ट्या मारण्यात आल्या आहेत. पादचाऱ्यांची आणि वाहनांची सुरक्षित हालचाल, फेरीवाल्यांच्या व्यवसायाला व्यवस्थित जागा देणं, वाहतूक कोंडी टाळणं आणि रस्ता शिस्तबद्ध ठेवणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. यामुळे वाहतुकीचा वेग आणि शिस्त राखण्यास मदत होणार आहे. श्री अंबाबाई अन्नछत्राच्या मोफत महाप्रसाद वाटपाला आजपासून सुरुवात झाली. नवरात्रोत्सव काळात 9 दिवस हा उपक्रम सुरू राहणार आहे. श्री अंबाबाई भक्त मंडळ अन्नछत्रतर्फे गेली 8 वर्ष अन्नछत्र सुरू आहे. आज श्री अंबाबाई मंदिर दक्षिण दरवाजा परिसरात ॲडव्होकेट धनंजय पठाणे यांच्या हस्ते श्री अंबाबाई देवीच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पहार अर्पण केल्यानंतर महाप्रसाद वाटपाला सुरुवात झाली. नवरात्रोत्सव काळात मंदिर परिसरात भाविकांची गैरसोय होऊ नये तसंच गरजूंना महाप्रसाद मिळावा या उद्देशानं महाप्रसादाची पार्सल सेवाही सुरू करण्यात आली आहे. 9 दिवस हा महाप्रसाद वाटपाचा उपक्रम सुरू राहणार आहे. यावेळी उद्योजक नितीन वाडीकर, श्री अंबाबाई अन्नछत्रचे अध्यक्ष संजय साळोखे, वैभव घोदे, वैभव पाटील, राजेंद्र तोरसकर, शीला माने, पद्मा बोंद्रे, गीता भोईटे, साईप्रसाद साळोखे यांच्यासह कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते. शिंदे सेनेचे कोल्हापुरातील आमदार राजेश क्षीरसागर आणि ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा रंगलाय. याच अनुषंगानं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेच्या वतीनं आयोजित मेळाव्यात बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपल्यावर होत असलेल्या टीकेला कामांमधून उत्तर देऊ असं सांगितलंय. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शिवाजी पेठेतल्या शिवाजी मंदिरात शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी आगामी निवडणुकीत कोल्हापूर महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावं असं आवाहन केलं. शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा वारसा असल्यानं शिवसेनेचा जनाधार वाढलाय. मात्र काही मंडळी विनाकारण खोटे आरोप करून आम्हाला बदनाम करतायत, पण त्यांच्या आरोपांना कामातून उत्तर देणार असल्याचं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं.
यावेळी महानगर प्रमुख शिवाजी जाधव, शहर प्रमुख रणजित जाधव, तुकाराम साळुखे, रमेश खाडे, उदय भोसले, दीपक चव्हाण, कमलाकर जगदाळे, महिला आघाडी प्रमुख शुभांगी पोवार, शहर प्रमुख पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, पूजा भोर, प्रसाद चव्हाण, पियुष चव्हाण, कपिल सरनाईक आदी उपस्थित होते. भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा व्यावसायिक उद्योजक आणि कर्मचारी यांनी फायदा घ्यावा असं आवाहन क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त उमेश बोरकर यांनी केलं. भविष्य निर्वाह निधी कार्यालय कोल्हापूर आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालय कोल्हापूर आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत बोलताना क्षेत्रीय आयुक्त उमेश बोरकर यांनी ऑगस्टपासून सुरू झालेल्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची माहिती दिली. 1 ऑगस्ट 2025 रोजी लागू झालेल्या या योजनेची मुदत उद्योग क्षेत्रासाठी 4 वर्ष म्हणजेच 31 जुलै 2029 पर्यंत असेल, तर सामान्य क्षेत्रासाठीची मुदत 31 जुलै 2027 पर्यंत म्हणजेच 2 वर्ष असणार आहे. 1 ऑगस्ट 2025 नंतर नवीन रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू आहे. या योजनेतून कर्मचाऱ्याला त्याच्या पहिल्या मासिक पगारानुसार 15,000 रुपयांपर्यंत रक्कम 2 टप्प्यात, तर नियोक्त्याला प्रति कर्मचारी मासिक 3,000 रुपयेपर्यंतची सहयोगी रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. त्यामुळे नियोक्त्यासह कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन बोरकर यांनी केलंय. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी या योजनेमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे अंमलबजावणी अधिकारी श्रेयस पाल यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे या योजनेची माहिती दिली. यावेळी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सूरज गोस्वामी, कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष राजू पाटील, धनंजय दुग्गे, खजानीस राहुल नष्टे, संचालक संपत पाटील, अनिल धडाम, भाऊ घोगळे, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष सचिन शानभाग, उज्ज्वल नागेशकर, प्रभाकर घाटगे आदी उपस्थित होते. स्वच्छ सुंदर गावासाठी बाल अधिकार मंचच्या वतीनं नंदवाळ ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आलं. या निवेदनाच्या माध्यमातून गावात बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात यावी, वाचनालय व्हावं, आरोग्य केंद्र व्हावं, खेळण्यासाठी मैदान व्हावं अशा मागण्या करण्यात आल्यात. नंदवाळ गावामध्ये अवनी बाल अधिकार मंच गेल्या 2 वर्षांपासून सुरू आहे. या मंचच्या मुलांनी गावाबद्दल एक स्वप्न बघितलंय. यामध्ये स्वच्छ गाव, बाग, वाचनालय, हायस्कूल, कॉलेज, खेळाचं मैदान, झाडे लावणं, आरोग्य केंद्र आदींचा समावेश आहे. हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी ग्रामपंचायत आणि लोकसहभाग महत्त्वाचा आहे. म्हणूनच याबाबतच्या मागण्यांचं निवेदन लोकनियुक्त सरपंच अमर कुंभार यांना देण्यात आलं. यावेळी उपसरपंच तानाजी कांबळे आणि ग्रामविकास अधिकारी प्रियांका पाटील उपस्थित होते. अवनीच्या अध्यक्ष अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात गावामध्ये बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात यावी, स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी, घंटागाडी सुरू करावी आदी मागण्यांचा समावेश होता. यावेळी बाल अधिकार मंचच्या कार्यकर्त्यांबरोबरच अवनी संस्थेचे जैनुद्दीन पन्हाळकर, विक्रांत जाधव, शाहरुख आटपाडे, कौशल्या आगरे, जयश्री कांबळे आदी उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. हैदराबाद विमान अपघात प्रकरण AAIBच्या प्राथमिक तपासाला म्हटलं बेजबाबदार. सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला पाठवली नोटीस. अमेरिकेच्या H-1B व्हिसा शुल्क वाढीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम. IT कंपन्यांच्या शेअर्सना मोठा फटका. पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठी युद्धाची गरज नाही. राजनाथ सिंहांचं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून मोठं वक्तव्य. ठाकरे सरकारमुळे मेट्रो प्रकल्प 2.5 वर्ष रखडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप.
कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज मुरगुडमध्ये कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या एकाला अटक केली आहे. प्रमोद भोई असं त्याचं नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 1.25 किलो वजनाचा सुमारे 41,000 रुपयांचा गांजा जप्त केलाय. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या अनुषंगानं कारवाई करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज मुरगुडमधील पेट्रोल पंपाजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक केली आहे. प्रमोद पांडुरंग भोई असं त्याचं नाव असून त्याच्याकडून 1 किलो 300 ग्रॅम वजनाचा 41,000 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालंधर जाधव, अंमलदार संजय पडवळ, अशोक पवार, हिंदूराव केसरे, विजय इंगळे, रोहित मर्दाने, संदीप बेंद्रे, सुशील पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला. करवीर तालुक्यातील शियेतील वीज ग्राहकांनी आता स्मार्ट मीटर विरोधात आक्रमक भूमिका घेतली. जनतेची मागणी नसताना तसंच सरकारचा आदेश नसताना स्मार्ट मीटर का बसवण्यात येत आहेत असा जाब विचारत ग्राहकांनी स्मार्ट मीटर महावितरणच्या उपकेंद्रात जमा करत महावितरणाने सरकार विरोधात घोषणाबाजी केली. कोल्हापूर जिल्ह्यात महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटाच लावण्यात आलाय. या स्मार्ट मीटरमुळं वीज बिल वाढून येत असल्याच्या तक्रारी वाढल्यात. करवीर तालुक्यातील शिये इथं एका खासगी कंपनीकडून न सांगता आणि घरी कुणी नसताना दुपारच्या वेळी येऊन स्मार्ट मीटर बसवले जात असल्यानं वीज ग्राहक संतापलेत. आज वीज ग्राहकांनी शासनाचा कोणताही आदेश नसताना तसंच जनतेची मागणी नसताना स्मार्ट मीटर का बसवता असा जाब विचारत आज बसवलेले स्मार्ट मीटर घेऊन महावितरणच्या शिये उपकेंद्रात जमा केले. यावेळी वीज ग्राहकांनी घोषणाबाजी करत महावितरणसह सरकारचा निषेध केला. पुन्हा मीटर बसवण्यासाठी अनोळखी व्यक्ती गावात आली आणि अनुचित प्रकार घडला तर त्याला महावितरणचे अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांनी दिलाय. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, जयसिंग पाटील, दयानंद कांबळे, शहाजी काशीद, पांडुरंग मगदूम, उत्तम पाटील, भगवान शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त इचलकरंजीत वंदे मातरम नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं पारंपरिक वाद्यांच्या गजरात शहरातून मिरवणूक काढण्यात आली. कोल्हापूर जिल्हा प्रमुख योगेश कुमार गुप्ता, इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. इचलकरंजीत गेल्या काही वर्षांपासून वंदे मातरम नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं पारंपरिक वाद्यांच्या गजरात शहरातून मिरवणूक काढली जाते. त्यानुसार यंदाही मंडळाच्या वतीनं मिरवणूक काढण्यात आली. आज सकाळी घोरपडे नाट्यगृह चौकातून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, आयुक्त पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखीच्या रथाला श्रीफळ वाढवून आणि देवीची पूजा करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी 9 रूपातील देवी, अघोरी रूपातील वेशभूषा केलेले मंडळाचे कार्यकर्ते आणि बाल चिमुकल्यांनी साकार केलेल्या ज्ञानेश्वर माऊलींचा देखावा यांचा मिरवणुकीत समावेश होता. केरळमधून आणलेला इंद्रप्रस्थ, भला मोठा किंग कॉंग आणि देहू इथून आणलेल्या 200 टाळकऱ्यांनी ही मिरवणूक लक्षवेधी ठरली. महात्मा गांधी पुतळा चौक, थोरात चौक, नाट्यगृह चौक आणि राधाकृष्ण चौकात माऊलींचा रिंगण सोहळा आणि टाळांचा नादही घुमला. ही मिरवणूक पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. सिंगिंग लाईन्स डिझाईन इन्स्टिट्यूटचं वार्षिक चित्र प्रदर्शन हॉटेल सयाजी इथं भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनाचा कोल्हापूर जिल्ह्यातील डिझाईन क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातील डिझायनिंग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचं तंत्रशुद्ध शिक्षण देणारी संस्था सिंगिंग लाईन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचं एकदिवसीय प्रदर्शन हॉटेल सयाजी इथं भरवण्यात आलं होतं. याचं उद्घाटन चित्रकार प्रशांत जाधव यांच्या हस्ते आणि चित्रकार मनोज सुतार, इन्स्टिट्यूटचे प्रमुख अनवर हुसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. या प्रदर्शनाबरोबरच भारतातील डिझाईन क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या संस्था पारल युनिव्हर्सिटी, एलियन्स स्कूल ऑफ डिझाईन्स, जैन स्कूल ऑफ डिझाईन्स, ITM स्कूल ऑफ डिझाईन, MITSD या संस्थांनी आपल्या डिझाईन सादर केल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील डिझाईन क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला. यावेळी चित्रकार प्रशांत जाधव, मनोज सुतार यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केलं आणि कोल्हापूरच्या अभिजात कलेविषयी माहिती दिली. यानंतर इन्स्टिट्यूटमध्ये बेस्ट स्टुडंट विद्यार्थी विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सेंट झेवियर स्कूलच्या वतीनं फादर टॉम साळवे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या फुटबॉल स्पर्धेत वॉरियर बॅचच्या संघानं विजय मिळवला. अंतिम सामन्यात त्यांनी जुबली बॅचच्या संघावर मात केली. सेंट झेवियर स्कूलच्या वतीनं फादर टॉम साळवे यांच्या स्मरणार्थ माजी विद्यार्थ्यांची फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शनिवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील आणि अंतिम सामना रविवारी झाला. पहिला उपांत्य सामना लिजंड 2002 बॅच विरुद्ध गोल्डन ज्युबिली 2007-8 या बॅचमध्ये झाला. गोल्डन ज्युबिली संघानं हा सामना 2-0 अशा गोलफरकानं जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. दुसरा उपांत्य सामना वॉरियर्स 2017 बॅच विरुद्ध सेंट झेवियर्स 25-26 बॅच संघात खेळवण्यात आला. हा सामना वॉरियर्स संघानं पेनल्टी स्ट्रोकवर जिंकून अंतिम फेरी गाठली. गोल्डन ज्युबिली बॅच विरुद्ध वॉरियर्स बॅच यांच्यातील अंतिम सामना संपूर्ण वेळेत गोल 0 बरोबरीत संपला. अखेर वॉरियर बॅच 2017नं हा सामना पेनल्टी स्ट्रोकवर जिंकत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. यावेळी उद्योजक प्रसाद कामत, प्राचार्य फादर अँड्रो फर्नांडिस, व्यवस्थापक फ्रान्सिस डिसूजा, पर्यवेक्षक अँटोनी डिसूजा, राजीव लिंगरस, डॉक्टर अभिजित कोराणे, क्रीडा शिक्षक ॲलन फर्नांडिस, अल्ताफ कुरेशी, विफ्रेल डिसूजा, वर्धमान दिघे, स्वप्नील वांद्रे, रुजॉय गोन्साल्विस, स्टॅनली डिसूजा, निकोलस रॉड्रिग्स यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते. कोल्हापुरातील बोंद्रेनगर रोडवर आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला एका भरधाव चारचाकीनं महिला आणि शाळकरी मुलाला उडवलं. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून महिलेसह शाळकरी मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झालाय. मात्र या प्रकरणी पोलिसात कोणत्याही प्रकारची नोंद झालेली नाही. आज शारदीय नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस. आज इचलकरंजी शहरातील अंबा मातेची पानांच्या विड्यातील अंबा माता रूपात तर रेणुका मातेची पुत्र श्री गणेश आणि कार्तिकेयसह पार्वती देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली होती. आज सोमवार घटस्थापनेनं नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे. आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोमवार हा वार आल्यामुळं आज इथं आदिमाया रेणुकेचं पार्वतीच्या रूपात पूजा बांधण्यात आलेली आहे. श्री आदिमाया रेणुका ही आपल्या पुत्रासह श्री गणेश व कार्तिकेयसह इथं विराजमान झालेली आहे. आदिमाया रेणुकेला माता भगवतीचं रूप म्हटलं जातं. आदिमाया रेणुकेला कोणी देवमाता म्हटली जाते. आदिमाया रेणुका ही पार्वतीचा अवतार म्हणून म्हटले जाते. तर आज पार्वतीच्या रूपात ही पूजा बांधण्यात आलेली आहे. सर्व भक्त मंडळींना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा. आजपासून नवरात्र उत्सव चालू झालेला आहे. आज घटस्थापना असल्यामुळे पहिला दिवस आहे. आम्ही देवीला अलंकाराने व नवीन भरजरी साडीने सजवलेले आहे. तसेच पाना फुलाची पूजा करून आम्ही देवीला अगदी उठावदार करून ठेवलेला आहे. तरी सर्व भक्तांनी या पूजेचा लाभ घ्यावा. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मातृशक्तीच्या जागराला सुरुवात. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात तोफेच्या सलामीनं नवरात्रोत्सवाची सुरुवात. दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिरासह अन्य मंदिरात घटस्थापना. कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा मार्ग सुकर होणार. हैदराबाद गॅझेटियर GR विरोधातील याचिकांवरील सुनावणीला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराबद्दल राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीनं कारखाना प्रशासनाला सादर केले लेखी प्रश्न. 29 सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत उत्तरं मिळावीत, सभासदांची मागणी. कोल्हापूर शहरातील बहुमजली पार्किंग व्यवस्था आजपासून वाहनधारकांसाठी खुली. 75 चारचाकी आणि 260 दुचाकींच्या पार्किंगची व्यवस्था. आणि नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महाविद्या श्री कमला लक्ष्मी माता रूपात, श्री तुळजा भवानीचे धान्याच्या राशीतील खडी अलंकारिक, तर दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची नागवेलीच्या पानांमधील पूजा. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.